हरिओम. आज शनिवार 21 फेब्रुवारी 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की कर्तेपणाचा अभिमान नसावा. ऐकूया. विषयामध्ये राहून परमात्म्याची भक्ती होईल का? विषय सोडल्याशिवाय मी भक्ती करतो असं म्हणणं चुकीचं आहे. विषय आहेत तिथे भक्ती नाही आणि भक्ती आहे तिथे विषय नाहीत. भक्त म्हणजे भगवंताचं होऊन राहणं आणि त्याला शरण गेल्याशिवाय त्याचे होताच येत नाही. अभिमान ठेवून आपल्याला कधीच भक्त होता येत नाही. प्रथम अभिमान कसा जाईल, नाहीसा होईल हे पाहावं आणि तसं वागण्याचा प्रयत्न करावा. आपण प्रपंचात मी करीन तसं होईल या भावनेने वागत असतो. परवाच एक जण आले होते, त्यांना त्यावेळी पाहून कोणी म्हटलं असं की हे थोड्या दिवसांचे सोबते आहेत, तरीही मी अमुक करीन मी तमुक करीन असं ते म्हणतच होते. आयुष्याच्या शेवटच्या घटकेलाही केवढा तो अभिमान, आणि म्हणून सांगतो की मी करतो ही भावना टाकून देऊन सर्व काही तोच करीत आहे आणि त्याची इच्छा असेल तोपर्यंत आपल्याकडून तो करवून घेत असतो. ही भावना ठेवून वागावं. त्याप्रमाणे वागू लागलं म्हणजे आपोआपच विषयाची आसक्ती कमी होऊ लागते. मी करता आहे ही भावना गेल्याशिवाय परमार्थ करता येणं शक्यच नाही. कोणतंही कर्म केलं म्हणजे अमुक एक फळ मिळेल म्हणून वेदात सांगितलंय. त्यावरून वेद हे विषयासक्ती वाढवतात असं काही जण म्हणतात. पण वडील माणसं जसं औषध देताना गुळाचा खडा दाखवतात त्याप्रमाणे आहे ते. माणसाने फळाच्या आशेने ते कर्म करायला लागावं. तो कर्म करू लागला म्हणजे आपोआपच फळावरची त्याची आसक्ती कमी होत जाते आणि मग पुढे अभिमान जाऊन मी करता नसून तोच करवीत आहे असं वाटू लागतं. मग तो जे कर्म करेल ते देवाला आपोआपच अर्पण होतं. संकट आलं म्हणजे आपण देवाला नवस करतो. देवाने मनासारखं दिलं नाही म्हणजे देवात अर्थ नाही असं म्हणतो. पण देवाला फसवणं शक्य आहे का? तो म्हणतो हा सुखात असताना माझी आठवणही काढत नव्हता आणि आता आठवण करतोय. वास्तविक देवाने आपल्याला पावावं असं आपण काय केलंय? म्हणून केव्हाही देवाला फसवू नये, कारण देव फसला न जाता आपलीच फसगत होते. खरे आपण प्रपंचासाठी रोज इतकं काबाड कष्ट करतो ना, परंतु दिवसातून एखादा तास तरी देवाकरता खर्च करतो का? हे आपल्याशीच विचार करून पाहावं. जोपर्यंत विषयाची आस तोपर्यंत नव्हे भगवंताचे दास. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.